लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची बातमी आणि अपडेट असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करावी लागणार आहे। आता ही ई-केवायसी नक्की कोणी करायची आणि ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला येणारे पैसे मिळणार का, असे विविध प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहेत। तर त्याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करा, जेणेकरून तुमच्याकडून या सर्व अपडेट नेहमी तुम्हाला मिळत राहणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे आणि या अपडेटनुसार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। आता ही ई-केवायसी नक्की का करायची, तर याबाबत आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊ। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण ई-केवायसी बाबत आता लाडक्या बहिणीच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट आली आहे। लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वरतीच आता एक पर्याय आला आहे आणि या पर्यायामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन आला आहे। परंतु त्यावर क्लिक केल्यानंतर 404 नॉट फाउंड हा एरर मेसेज येत आहे, असे अनेकांनी मला सांगितले आणि ते देखील मी देखील करून बघितल्यानंतर सेम प्रॉब्लेम येत आहे। याचाच अर्थ वेबसाईटवर हे काम अजून सुरू आहे, म्हणजेच की ई-केवायसी प्रणाली सुरू करण्याचे काम वेबसाईटवर सुरू झाले आहे, परंतु अजून तुम्हाला तुमची ई-केवायसी करता येत नाही। आता ही ई-केवायसी कधीपासून सुरू होईल, तर आता जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याची खात्री देण्यात आली आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ वितरित केला जाणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या पैशाबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही। याचा अर्थ लाडक्या बहिणींना आता जो पैसे मिळणार आहेत ते 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा हप्ता असणार आहे। ऑगस्ट महिन्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अपडेट नाही। परंतु ही ई-केवायसी तुम्हाला आताच्या हप्त्यासाठी करावी लागणार आहे का, तर नाही। तुम्हाला आताचा हप्ता सर्व लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा होईल आणि त्यानंतर वेबसाईटचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पुढच्या हप्त्यापासून करावी लागू शकते। आता यामध्ये ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशनवरून फॉर्म भरलाय त्यांना देखील ई-केवायसी करावी लागेल, ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला त्यांना देखील ई-केवायसी करावी लागेल, ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला त्यांना देखील ई-केवायसी करावी लागेल। आपण पाहिलं होतं की मागे पीएम किसान योजनेसाठी देखील अशी ई-केवायसी प्रणाली करण्यात आली होती, जेणेकरून लाभ घेणारी व्यक्ती जिवंत आहे का नाही हे देखील सरकारला समजते आणि त्यांनी घेतलेला लाभ योग्य आहे का नाही याबाबत देखील सरकारला माहिती मिळते। आपण पाहिलं होतं की एप्रिल मे महिन्याच्या दरम्यानच आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही ई-केवायसी प्रणाली देखील लवकरात लवकर आणणार आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच योजनेचा लाभ देता यावा। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने किंवा ज्या अटी व निकषांमधून अपात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे बंद करण्यात येणार आहेत, असे देखील आपण पाहिले आहे। आणि त्यानुसारच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा जवळपास 26 लाखहून अधिक महिलांना लाभ देण्यात आलेला नाही, कारण त्यांना विविध अटी व निकषांमधून सरकारद्वारे बाद करण्यात आलेले आहे। आता त्यांना पुढील पैसे मिळणार का, आता येणाऱ्या जुलै महिन्याअंतर्गत त्यांना लाभ मिळणार का, तर ज्यांना जून महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ म्हणजे ज्याच्या हप्त्याचे वितरण जुलै महिन्यामध्येच झाले होते, परंतु त्यांना ज्यावेळी पैसे मिळाले नव्हते अशा 26 लाखाहून अधिक महिलांना आता जो जुलै हप्त्याचे वितरण होणार आहे, म्हणजेच की रक्षाबंधनच्या आधी जे पैसे येणार आहेत ते पैसे मिळणार नाहीत। कारण आपण पाहिलं होतं की जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 2985 कोटींचा निधी राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाला दिला होता आणि आता देखील जुलै हप्त्याच्या वितरणासाठी देखील 2984 कोटींचा निधी हा राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाला दिला आहे। याचाच अर्थ ज्या 26 लाख महिलांना जून महिन्याअंतर्गत पैसे आले नव्हते त्यांना जुलै महिन्याचा देखील लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। आता त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहेच की ज्यांनी वेबसाईटवरून अर्ज केले होते त्यांनी तक्रार फॉर्म केला। काहींचे तक्रार फॉर्म रिसॉल्व्ह झाले, काहींचे तक्रार फॉर्म रिजेक्ट झाले। आता ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांना योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत, ज्यांचे फॉर्म रिसॉल्व्ह झाले त्यांना योजनेचे पुढचे पैसे मिळतील। परंतु ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशनवरून फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला होता त्यांना तक्रार फॉर्म करण्यासाठी ऑप्शनच आला नाही। तर त्यांनी काय करायचं आहे, तर याबाबत देखील आपल्या मंत्र्यांनी सांगितलं की आता आम्ही काय करणार आहे की याची एक जिल्हा स्तरावर आम्ही एक ऑफलाईन पद्धतीने पडताळणीची प्रक्रिया घेणार आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र ठरतील, म्हणजे की सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांचे नाव अपात्र यादीमध्ये आले आहे, अशा सर्व महिलांना आम्ही पुन्हा एकदा लाभ वितरित करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करू। परंतु ज्या अटी व निकषांमध्ये पात्र नाहीत त्यांना मात्र योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत, याबाबत स्पष्टपणे आपल्या मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळेच
तुम्ही ज्या 7 अटी होत्या त्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास आणि तुम्हाला जून महिन्याअंतर्गत पैसे आले नसल्यास तुम्हाला काही दिवस थांबावे लागणार आहे. तुमच्या अर्जांची पुनर्पडताळणी अथवा छाननीची प्रक्रिया होऊन नंतर तुम्ही पात्र ठरल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत. परंतु तुर्तास तुम्हाला येणाऱ्या जुलै महिन्याअंतर्गत देखील पैसे मिळणार नसलेले लाडक्या बहिणींसाठी हा धक्का असणार आहे. त्यासोबतच ज्या शासकीय कर्मचारी आहेत किंवा ज्यांनी पुरुष लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैशांची वसुली देखील केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेमध्ये हळूहळू धक्का मिळत आहे असे देखील लाडक्या बहिणींचं मत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, फेसबुक असेल तर फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.